नमस्कार, मी स्नेहलता कुंभार, मुख्य अधिकारी मोहोपा नगर परिषद तथा पीठासीन अधिकारी बेसा पिपळा नगर पंचायत। आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी बेसा पिपळा नगर पंचायतसाठी विषय समित्यांचं गठन करणं, विषय समित्यांवर सदस्यांचं नामनिर्देशन करणं आणि विषय समित्यांच्या सभापतींची निवड करणं तसेच स्थायी समितीचं गठन करणं यासाठी विशेष सभेचं आयोजन केलं होतं। या विशेष सभेमध्ये बेसा पिपळा नगर पंचायत येथे एकूण 5 विषय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत आणि 6वी स्थायी समिती जी आपली ऑटोमॅटिक गठीत होते तिचंही गठन झालेलं आहे। सार्वजनिक बांधकाम समिती, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती, पाणी पुरवठा व जलनिस्तारण समिती, नियोजन शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती व महिला बाल कल्याण समिती अशा पद्धतीने 5 विषय समित्यांचं गठन झालेलं आहे। आपला बेसा पिपळा नगर पंचायतमध्ये एकच गट नोंद असल्या कारणाने एकाच गटामार्फत आपल्याला नामनिर्देशन पत्र प्राप्त आहेत आणि त्यानुसार श्री मुकेश काळे हे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती म्हणून नियुक्त झालेत। स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी जितेंद्र चांदूरकर हे सभापती म्हणून, पाणी पुरवठा व जलनिस्तारण समितीसाठी सुनील सोनटक्के हे सभापती आहेत। नियोजन शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यासाठी श्री नरेश भोयर म्हणजे आपले जे उपनगराध्यक्ष आहेत ते पदसिद्ध सभापती म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि महिला व बालकल्याण समितीसाठी सौ विद्या भोयर या सभापती तसेच सौ मनीषा राजूरकर या उपसभापती म्हणून नियुक्त झालेले आहेत। आणि स्थायी समितीचं गठन जे आपलं झालेलं आहे ते नियमानुसार आपल्या नगराध्यक्षा ज्या आहेत त्या स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत, पदसिद्ध सभापती आहेत आणि इतर 5 विषय समित्यांचे जे सभापती आहेत ते स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत। तर अशा पद्धतीने आजचा जो कार्यक्रम आहे तो शांततेने पार पडला।